नंदुरबार येथे संपन्न झालेल्या खो खो स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल लक्ष्मण सलगरे या खेळाडूचा अंत्रोळी येथे सत्कार। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे संपन्न झालेल्या खो खो स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल लक्ष्मण सलगरे या खेळाडूचा मंद्रू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या शुभ हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले म्हणाले की विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात आई वडिलांपेक्षा शिक्षकांचे कार्य महत्त्वाचे असून विद्यार्थी आणि खेळाडूंचे व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये शिक्षकांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। क्रीडा शिक्षक तुळशीराम शेतसंधी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अंत्रोळीच्या जिल्हा परिषद शाळेला छोटासा मैदान असून देखील येथील खेळाडू त्या मैदानावर सराव करून शाळेचे नाव जिल्हा आणि राज्य पातळीवर गाजवत असल्याचे ते म्हणाले। या कार्यक्रमात सरपंच माया सलगरे, ब्रह्मदेव सलगरे, माजी उपसरपंच मजनुद्दीन पठाण, प्रगतशील शेतकरी झांबरे नाना, ग्रामपंचायत सदस्य बापू शेख, ज्येष्ठ नागरिक नानासाहेब करपे, गजनाथ शेजाळ, राजमाता प्रतिष्ठानचे मार्गदर्शक रावसाहेब हनुमाने आणि त्यांचे सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धारूढ मुंदिनकेरी, शाळेतील शिक्षक गौरप्पा बन्ने, वासुदेव सलगरे, अशोक हजारे, भाऊराया बेलदार, बाबासाहेब बंडघर, माजी सरपंच आनंदा कर्वे, नामदेव सुपेकर, ग्रामपंचायत सदस्य नेताजी थोरात व इन्नू शेख, मोहसिन शेख, विक्रम जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले तर आभार क्रीडा शिक्षक तुळशीराम शेतसंधी यांनी मानले। आणि आमचे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खूप आनंद होतो की ज्या ठिकाणी म्हणजे चाळणी लावली जाते, ज्या असंख्य चाळणीतून हा लक्ष्मण हा पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचतो राज्यस्तरावर, किती अंत्रोळी गावासाठी गौरवाची बाब आहे। कारण ज्या चाळणी मी त्या दिवशी सांगितलं होतं की याच्यातून ही परीक्षा म्हणजे सोपी नाही, याच्यासाठी खूप कसरत, मेहनत आणि खूप मोठी चिकाटी लागते। कारण आपण जेव्हा आता मी जेव्हा इथं बोलतो तेव्हा मी थोडाफार अडकवतो, यावेळेस मी पुढे बोलत म्हणजे मी एखाद्या मोठ्या सभेत बोलत तर मला बोलता येणार नाही। तिथं आपला विद्यार्थी इथं खेळतोय, दुसऱ्या ठिकाणी खेळताना त्याला किती अडचणी येतात, किती टॉर्चर केलं जातं, किती त्याला कष्ट केलं जातं, तुम्हाला त्याची कल्पना नाही। खूप काही म्हणजे जे क्रीडा शिक्षक असतात, विद्यार्थी असतात, ते डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतात। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।